नमस्कार मंडळी, स्वादिष्ट चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त असे कुरकुरीत चिकन फ्राय करणार आहोत. बघू शकता तुम्ही किती छान असे चिकन झालेले आहे आपले. मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि ज्युसी आहेत. तर त्याच्यासाठी मी घेतलं आहे अर्धा किलो बोनलेस चिकन. त्याला स्वच्छ धुवून त्याचे पीस करून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया आणि चवीनुसार मीठ घेऊया. पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट घेऊया आपण, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर. आता त्याच्यामध्ये आपण हा हिरवा मसाला म्हणजे आलं, लसूण आणि कोथिंबीर वाटलेली पेस्ट आहे ही आपण घालून घ्यायची आहे 2 चमचे. आणि कलरसाठी मी काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे. ते मी 2 चमचे घेतली आहे. आता बाइंडिंगसाठी आपण आहे ना त्याला कॉर्नफ्लॉवर वापरणार आहोत. तर पाव वाटी मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित एकसारखा मसाला लागला पाहिजे. आणि जेव्हा आता आपण फ्राय करायला घेणार ना त्यावेळेस आहे ना अंड घ्यायचंय आणि त्याच्यात फोडून चांगलं मिक्स करून लगेचच फ्राय करायला घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित. दुसरीकडे तेलही गरम झालेलं आहे. तर तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे त्याच्यामध्ये सोडताना. आता आपण जेवढे बसतील तेवढे पीस याच्यामध्ये सोडून घेऊया. खूप पटकन अशी ही रेसिपी होते. हल्ली मुलांना खूप आवडतात चिकन फ्राय, चिकन लॉलीपॉप. हे घरच्या घरी बनवायचे. तर बघू शकता 2 ते 3 मिनिटं झाले आहेत टाकून. त्याला आपण जरा हलवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने 2 ते 3 मिनिटां आपण परतून घ्यायचं आहे त्याला. हाय फ्लेमच ठेवायची आहे. त्याच्याने छान असे कुरकुरीत होतात आणि जास्त वेळही फ्राय करायचे नाही, नाहीतर ते आतने ना रब्बर सारखे होतात. आता मी दुसरी फेरीही घालून घेते. मस्त असे कुरकुरीत हे चिकन पीस होतात फ्राय करून. तर बघा आपली दुसरी फेरी तयार झाली आहे. खूप मस्त अशी होते, पटकन होते, अजिबात वेळ लागत नाही. बोनलेस असल्यामुळे आणि चिकनला वेळ लागतच नाही फ्राय व्हायला. तर बघू शकता किती छान झालेले आहेत. कलरही खूप छान आलेला आहे. जसा रेस्टॉरंटमध्ये आपण खायला जातो सेम तसा. आता हे आपण संपूर्ण काढून घेऊया. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल ही रेसिपी. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता आपलं चिकन फ्राय किती छान झालेलं आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट आणि ज्युसी. बघताच तोंडाला पाणी सुटेल असे चिकन फ्राय. नक्की ट्राय करा. थँक यू.